सीईटीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला गोंधळ उडालेला आहे। पेपरमध्ये 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। तक्रार स्वीकारता येणार नसल्याचं पर्यवेक्षकांचं उत्तर आहे। परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थी आणि पालकांनी ही मागणी केली आहे। मॅथ्सच्या सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये आपण जेव्हा सोडवायला घेतो तेव्हा ऑप्शन मिसमॅच होते। फॉर एक्झाम्पल मी सांगते, एलपीपीचा जो मॅथ्स 1चा लेसन आहे त्याचे ऑप्शन्स हे डिग्री सेल्सिअस मध्ये होते, जे की आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमा फाइंड करायचा असतो। जिथे डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर आणि डिग्री फाइंड करायला प्रश्न येतो तिथे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन होतं। हे सरसकट असं बऱ्याच प्रश्नांमध्ये होतं, जवळजवळ 20 ते 25 प्रश्न असे होते। त्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थ्यांची अवस्था द्विधा आहे की नक्की आता पुढे काय होणार आहे। बोनस मार्क दिले तरी नुकसान आहे आणि री एक्झाम घ्यायची म्हणलं तरी ती कधी होणार आहे आणि कशी होणार आहे। आपल्याला बोनस मार्क मिळाले तरी नुकसान आहे आणि परीक्षा होईल की नाही हे त्यांचं संभ्रमावस्थेत आहे। म्हणजे आता अभ्यास परत नव्याने करायचा, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री सारखे विषय चांगले गेलेले असतात, तिथे होप्स वाढलेले असतात मुलांचे का आता आपल्याला मॅथ्सचा पेपर चांगला जाईल। पण 25 प्रश्न जर तुमचे चुकीचे दिसतात तर मुलांची धाकधूक वाढते तिथे आणि त्याचा परिणाम मी फक्त माझ्या मुलीसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 30,000 मुलांचा प्रश्न आहे हा। आणि सगळ्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि बोनस मार्क देऊन प्रश्न सुटणार नसेल, कारण पुढच्या येणाऱ्या पण त्यांच्याकडे पिढी आहेत, अजून 11वीचे जे 12वीत जाणार आहे, तर त्या मुलांना कुठेतरी न्याय मिळावा। आणि हे आत्ताच जर याची दखल घेतली गेली तर कुठेतरी मुलांना न्याय मिळेल आणि पालकांनाही न्याय मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।